बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भीमथडी फाउंडेशन आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या पुणे सिंचन नगर येथील मैदानावर भीमथडी जत्रा भरलेली आहे। पुणेकरांचा पहिल्याच दिवशी प्रचंड मोठा प्रतिसाद इथे मिळालेला आहे। पुणेकरांनी केलेला सपोर्ट आणि आमच्या महिलांचे कष्ट याला खूप चांगलं स्वरूप या भीमथडी माध्यमातून आलं। एकतर ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा कडी साधायचं काम भीमथडी जत्रेला करायचं होतं आणि तो हेतू माझा गेले 17 वर्ष झालं चांगल्या पद्धतीने सफल होतोय। कारण कनेक्टिव्हिटी होतीये, कारण मसाले असो, घरातले पदार्थ असो किंवा काही वेगळेही असो, जेवणाच्या ऑर्डर असो, आता डायरेक्ट कनेक्ट ग्राहकांचा होतोय। त्यामुळे भीमथडीचा रोल इथे संपतो आणि त्याचबरोबर 5 दिवस तुम्ही किती विकलं याच्यापेक्षा काय शिकलात हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे प्रशिक्षणासारखं पण भीमथडी आहे। ग्राहक काय तर या जत्रेला आलेल्या महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। या वर्षीची भीमथडी जत्रा आजपासून सुरू झालेली आहे आणि आपण पाहू शकता की महाराष्ट्रभरातून महिला बचत गटाच्या या ठिकाणी वेगवेगळे उत्पादन केलेले विकण्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला कुठेतरी बळ मिळताना दिसतं। आपण आता या भीमथडीमधील एका स्टॉलवर आहोत। आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि उबदार कपड्यांचा हा स्टॉल आहे। या ठिकाणी पाहू शकतो की नागरिक उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहेत। आपण ज्या या स्टॉलच्या मालकीण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठून आलेला आहात आणि हा उबदार कपड्याचा स्टॉल आहे तुमचा 17वं वर्ष आहे, आपण कधीपासून येता आणि कुठून आलेला? आम्ही यावर्षीच आलेले आहोत। मध्यंतरी कोरोनाचा काळ होता त्यामुळे आम्ही काही आलो नाही आणि आम्ही रत्नागिरीतून देवरुख या छोट्याशा गावातून आलो। थंडीचे दिवस आहेत आणि आपण उबदार कपड्यांचा स्टॉल लावलेला आहे। सगळ्या स्टॉलवर आपल्या स्टॉलवर जास्त गर्दी दिसत आहेत आणि विकत घेणाऱ्यांनी आपल्या स्टॉलला पसंती दिलेली आहे। काय सांगेल? आमचे प्रोडक्ट्स ते गरजवंताचे आहेत, म्हणजे पायपोशी आहेत जी लागतातच घरात। नक्कीच तर या ठिकाणी काही नागरिक उबदार कपडे खरेदी करत आहेत। आजी आहेत आपल्यासोबत। आजी, कुठून आलेला आहात आणि कशी वाटतात ही कपडे? उबदार कपडे आलेली आहे। उबदार कपडे छान आहेत, गरजू लोकांसाठी तर खूपच छान आहे। म्हणजे माफक दर आहे आणि महिलांनी बनवलेला आहे। पहिलाच दिवस या जत्रेचा असून प्रचंड कुटुंब गर्दी या ठिकाणी झालेली आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।